ताकदचा ऋग्वेद मोरे तो ठरलाय नशीबवान प्रेक्षक आणि त्याला दिली जाते ही स्पोर्ट्स सायकल. अभिनंदन. तर आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत मयूर सर आणि लॉंग रनअपने तयार झाला आहे कर्जत एक्सप्रेस नितीन धुळे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. पहिलाच बॉल मागच्या मॅचमध्ये वेग बघितला परंतु पहिलाच बॉल हा स्लोअर वन हाताळला होता. म्हणजे नितीन धुळेकडे व्हेरिएशन देखील आहेत हे बघायला मिळालं. सेकंड राऊंडची सेकंड मॅच प्रथमेश इलेव्हन दामोदे विघ्नेशजी वेळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री बीरा बीड एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. जय हनुमान वाकस संघ पुढे सरकलाय. जो जिंकेल इथून तो त्यांच्या समवेत खेळेल नेक्स्ट मॅच. इथे आडवा बॅटने फक्त दिशा दाखवली लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे अलॉंग द कार्पेट चौकार. माननीय प्रसन्नजी बनसोडे साहेब यांच्या वतीने 5323 5323 त्यांच्या गाडीचा क्रमांक आहे. सलग 3 षटकार ना सलग 6 षटकार माफी असावी. सलग 6 षटकारांसाठी प्रसन्नजी बनसोडे यांच्या वतीने 5323 रुपयांचं पारितोषिक. नितीनच्या विरोधामध्ये नितीन हे बॅटल मैदानावरती सुरू आहे. वेगवान बॉल एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने वाडीश लॉंग ऑफला फिल्डर पोहोचेल तिथे. एकच धाव मिळती आहे आणि एक धावसंख्येने धावा फलक जाऊन पोहोचत आहे 5 या आकड्यावरती. एक चांगलं बॅटल खरं तर मैदानावरती सुरू आहे. दोन्हीही जे खेळाडू आहेत आपल्या आपल्या गावासाठी सुपरस्टार आहेत आणि ते आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. नितीन विर्ले मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळाला. मयूर थोडं थांबवतो. खरं तर मी पटकन मगाशी म्हटलं की सलग 3 षटकार परंतु प्रसन्न बनसोडे साहेबांनी दुजोरा दिला. चला 3 षटकारांना सलग 3 षटकारांना 5323 जो त्यांच्या गाडीचा क्रमांक आहे 5323. वेगवान बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील 2 षटकांचा स्पेल त्याचा बघायला मिळाला. दर्जेदार कामगिरी. विकेट्स देखील त्याने घेतल्या. बॅटिंगमधून धावा देखील त्याने केल्या आणि या मॅचमध्ये देखील तशीच काहीशी कामगिरी. जरी एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला तरी देखील कमबॅक करणं त्याला माहिती आहे आणि का मी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे हे दाखवून देतोय नितीन धुळे. आणखी एक चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा गोळीच्या वेगाने चौकार. चार धावसंख्येने धावा फलक जाऊन पोहोचत आहे 9 या आकड्यावरती. मागच्या मॅचमध्ये दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली. एक मोठं टार्गेट उभं केलं होतं प्रथमेश इलेव्हन दामोदे संघाने 87चं आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला गोलंदाजी सुरू आहे. काय बीड संघाची अपील मैदानावरती शरीराचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याची संधी देखील तिथे होती परंतु एक धाव मिळती आहे ती दामोदे संघाला आणि 1ने धाव फलक जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकूण 10 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक संपलंय. धाव फलक पोहोचलंय डबल फिगरमध्ये 10 धावा धाव फलकावरती. सुरुवात चांगली होती परंतु 2 चौकार मिळाले. एक नशिबाचा खरं तर होतं पाठीमागच्या दिशेने आणि एक लॉंग लेगला ऑनसाईडला फटका खेळला होता नितीनने. 2 चौकाराच्या सहाय्याने 10 धावा फलकावरती येत आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे परंतु दुसऱ्या बाजूला जय धुळे नक्कीच तयार होत आहे. या गोलंदाजीने देखील इम्प्रेस केलं मागच्या मॅचमध्ये. काय दर्जेदार षटक हाताळलं दोन्ही बंधूंने. बॉलिंगसाठी आलं जय. अजूनही सलामीची जोडी परेश आणि नितीन विर्ले बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळत आहेत. विघ्नेशजी वेळे साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. प्रथमेश इलेव्हन धामोदे यावर्षी बंडाट फॉर्ममध्ये हा संघ आहे. बदलापूरमध्ये देखील जाऊन वांगणी परिसरामध्ये जाऊन खालापूर असेल या सगळ्या परिसरामध्ये जाऊन चांगला खेळ करणारा हा संघ दामोदे या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. 10 धावा धाव फलकावरती येत आहेत. जय धुळे फार एंडकडून
सज्ज होते बॉलिंगसाठी. दुसरं षटक असेल श्रीवीरा बीड संघासाठी. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक तळ या सगळ्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे, त्याकडे लक्ष असू दे दोन्ही संघ. जय पुनश्च सज्ज होत आहे. स्लोवर वन बॅटच्या रडारमध्ये आणि व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. वरती बाहींच्या दिशेने हा फटका खेळण्यात आला आणि बाईंना तो सांगतोय की आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 आणि पहिल्याच बॉलवरती जयच्या विरोधामध्ये हा षटकार आलाय. जय धुलेवरती आक्रमण चढवलंय. इथे आडवा बाटणे शॉट अंपुल मिड विकेटला, परंतु फिल्डर आहे आणि कॅच कंप्लीट देखील केली जाते आणि पहिला धक्का लागलाय तर परेशच्या स्वरूपात प्रथमेश 11 दामोदर संघाला. आणि सुरेख झेल त्यांनी कंप्लीट केला. 16 वरती पहिला धक्का लागलाय तो प्रथमेश 11 दामोदर संघाला या मॅच मध्ये. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. इथून जो जिंकेल तो पुढे जाऊन जय हनुमान वाकस संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल आणि तिथून जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ मिळेल. जय धुळेने कमबॅक केलंय. आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट. खंडू तिथे आहे मिड विकेटला. एकच धाव इथून मिळेल फलंदाज कल्पेशला. स्वतःचं अकाउंट देखील खुलं करतोय. संघाचं अकाउंट जाऊन पोहोचलंय ते 17 या आकड्यावरती. 17 धावा फलकावरती येत आहेत. मोठी लढत. कर्जत तालुक्यामधील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. निमित्त मनसे रायगड चषकाचं. पुढे सरसावर मारला. नितीन विर्ले सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर मग स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे, कारण त्याला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे. 2 चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नंतरच्या 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये आक्रमण जरी झालं तरी 50 पेक्षा जास्त धावा इझिली येऊ शकतात. ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती सुरू आहे प्रथमेश 11 दामोदर संघाच्या बाजूने. 18 धावा. फुलटॉस बॉल आणि तिथे मात्र बॉल गेलाय सीमा पार. षटकार. संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 24 धावा. 24 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 मोठ्या फटक्यांचा मार पडल्याकरिता जयला 1 विकेट त्याने मिळवले. 2 सिंगल आल्यात म्हणजे 14 धावा संख्येचं षटक अद्याप त्याचं बघायला मिळतं. 1 विकेट त्याने मिळवले. परंतु या 2 षटकाराचा जर आपण विचार केला तर एक चांगल्या टोटलकडे आता मार्गक्रमण सुरू आहे ते प्रथमेश 11 दामोदर संघाचं. हा ट्रॅकर बॉल पुढे सरसावून व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. तिथे नितीन आहे, बघत राहिला त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रॉपर टायमिंगचा षटकार. कर्जत टेनिस क्रिकेटचा एक आणखी एक बेताज फलंदाज सध्या मैदानात बॅटिंग करतोय. तो फटका पाहायला मिळेल का कोणाला डायरेक्ट परत एकदा स्क्रीनवर. जो स्टेप आउट झाला, खरं तर त्या फटक्याने मला आठवण करून दिली हारिस रॉफच्या विरोधात विराट कोहलीने जो डाऊन द ग्राउंड पंच मार दिला, परंतु तो स्टेप आउट झाला नव्हता. हा थोडा आय थिंक असं वाटतं स्टेप आउट झाला आणि कव्हर्सच्या वरतून. सोपं काम नाही आहे, धीम्या गतीचा बॉल आणि या फटक्याची आपण चर्चा करतो. व्हॉट अ ग्रेट शॉट. थोडा स्टेप आउट झाला आणि त्यानंतर कव्हर्सला मारलेला हा इम्पॅक्टफुल शॉट ऑफ द नाईट बाय कल्पेश. सिक्सर. मागच्या मॅचमध्ये फक्त एकच धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि या मॅचमध्ये तो सगळी कसर आहे मागच्या मॅचची ती भरून काढत असताना आपल्या संघासाठी बघायला मिळतंय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय कल्पेश. 2 षटकार लगातारचे त्याच्या बॅटमधून आलेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. महागडी कामगिरी जय धुळेची बघायला मिळाली. तब्बल 20 धावसंख्येचं षटक बघायला मिळालं. धावफलक पोहोचतंय ते 30 या आकड्यावरती.
अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक की गोलंदाजीसाठी आलाय तेजस. चार षटकार तेजसच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये आले होते. तोच खेळाडू गोलंदाजीसाठी आला. तिसऱ्या षटकामध्ये टीम संकटामध्ये आता थोडीशी सापडली, कारण 15च्या धावा गतीने धावतोय तो प्रथमेश 11 धामोते. याच स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या देखील या संघाने नोंदवली मागच्याच मॅचमध्ये, ज्यावेळेस प्रथम फेरीचे सामने सुरू होते, आणि आता देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय. फुलटॉस बॉल मिड विकेटला बॉल फेकून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. कल्पेश आणि नितीन विरळे या जोडीला आता थांबवणं कठीण होऊन बसलंय असं वाटू लागलंय श्रीवीरा बीड संघाचा जर आपण विचार केला, कारण दोन्ही साईडने आता आक्रमण सुरू आहे. ते दामोदर संघाचा संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा फलकावरती. मागच्या 2 षटक शांत होता, कारण ते नितीन आणि त्यांना आक्रमण रूप धारण केलंय. आणखी एक मोठा फटका, सलगचा दुसरा षटकार. बॉल द्या मैदानामध्ये, बॉल द्या. सलगचा दुसरा षटकार आलाय, तो नितीन विरलेच्या बॅटमधून धाव फलक जाऊन पोहोचलाय. 42 धाव फलकावरती. आणि मागच्या मॅच मध्ये देखील असा सुसाट सुटला होता खरं तर प्रथमेश 11 दामोदर संघ, आणि या मॅच मध्ये देखील तसंच पुनरावृत्ती करत असताना प्रथमेश 11 दामोदर संघ ह्या मॅच मध्ये बघायला मिळतोय. नितीन विरळे सलग 3 षटकार आले तर सन्माननीय प्रसन्नजी बनसोडे साहेब यांच्या वतीनं 5323, अर्थातच त्यांच्या गाडीचा क्रमांक आहे 5323, हे पारितोषिक पटकावण्याची संधी होती नितीनकडे, परंतु हा बॅनर फाडा षटकार होता. बॅनर फाड डायरेक्ट थेट बॉल आला स्टेजवरती आणि बॅनर फाडून मात्र स्टेजच्या मागे गेला. एवढा धमाकेदार फटका पाहायला मिळाला तो नितीनकडून. चला मॅच बॉल देखील येतोय, आणि हे पारितोषिक जे आहे साहेबांचं ते आता धोक्यात आहे, कारण दोन्ही फलंदाज जे आहेत ना ते षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभे आहेत. एका बाजूला कल्पेशने देखील लगातार 2 षटकार मारले, तो नॉन स्ट्राइक रेटला उभा आहे, आणि दुसऱ्या बाजूला नितीन विरळे याने ऑलरेडी 2 षटकार आता मारलेत आणि तो स्ट्राइक रेटला उभा आहे तेजस. आणि इथे मात्र फटका फसला असं वाटलंय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरमधून फिल्डर तिथे येतोय, आणि ते फेकी खराब आहे, परंतु बॅकअप होतं तिथे. आणि मिल्टील धावा या बॉलवरती 2, आणि या 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचत आहे 44 धाव फलकावरती. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासे देखील फिरत आहेत. एखादी चूक जर तुमच्याकडून झाली तर मग त्याच्यावरती वारंवार चुका घडत असतात, आणि तेच मैदानावरती घडलंय. जयकडून खराब चेंडू पडले, त्याला मार पडला. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. नितीनने 10 धावा संख्येचं षटक टाकलं, आणि तदनंतर आला तेजस, आणि तेजसला देखील मार पडतोय या मॅच मध्ये. धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला, वॅकंड एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, आलाय चौकार. ते साहेब खुश असतील, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ दमदार कामगिरी करतो या सामन्यामध्ये. इथून जर जिंकला तर पुढे जाल. जे हनुमान वाकर संघ अगदी क्लोजली मॅच बघत असेल, कोणता संघ पुढे सरकेल आमच्या विरोधामध्ये खेळत असताना बघायला मिळेल. तेजसवरती आक्रमण चढवलंय. इथे मोठा फटका पुनश्च खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल बघायला मिळाला. या षटकामधला पहिला निर्धाव चेंडू आहे तेजसच्या माध्यमातून जर आपण विचार केला, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा, आणि त्यानंतर चौकार आला, आणि हा पहिला निर्धाव चेंडू टाकतोय तो तेजस. धाव फलक पोचलाय 48 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. 48 धावा, शेवटचे काही चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकामध्ये तेजसच्या माध्यमातून. इथे आणखी एक चांगला फटका, आणि बॉल कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार.
षटकाचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 54 धावा धाव फलकावरती. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि काय कामगिरी बघायला मिळते ती प्रथमेश इलेव्हन दामोदर संघाने अर्थातच विघ्नेशजी वेळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ दमदार कामगिरी या मॅच मध्ये करतोय. निकेश राऊत आपण त्वरित स्टेजची संपर्क करा. नितेश राऊत. 3 षटकं संपली. धावफलक पोहोचलंय 54 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता श्रीवीरा बीड संघाला इतकंच विचार करायचे की 60च्या आतमध्ये कसं रोखता येईल. खरं तर अगोदर हा विचार केला पाहिजे होता, परंतु आता धावा इतक्या होऊन बसल्यात की इथून पुढे येणारे प्रत्येक धाव ही बोनसची असेल. खरं तर प्रथमेश इलेव्हन दामोदर संघाचा जर आपण विचार केला तर कारण या टीमकडे देखील भन्नाट गोलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात सेकंड इनिंगमध्ये. बॉलिंगसाठी आलाय भूषण धुळे. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉगवरचे षटक, हाडामारीचे षटक. कमीत कमी धावा द्याव्या लागतील या षटकामध्ये. आणि आता सलग 3रा षटकाराच्या उंबरड्यावरती उभा आहे आणि आडवा पाटने फाईन लेगला शॉट, फाईन लेगला. तिथे मात्र कॅच. ओव्हरमध्ये विकेट मिळतीये ती कल्पितची, जो घातक ठरत होता या मॅचमध्ये. ही खरं तर विकेट अगोदर यायला पाहिजे होती हा विचार करत असेल श्रीवीरा बीड, परंतु इथूनही काही बिघडलेलं नाही आहे. जरी कमीत कमी धावा दिल्या 60च्या आतमध्ये रोखलं तर सेकंड मध्ये तेजस सारखा एक तडाखेबंद फलंदाज या टीमकडे मजा येईल सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल, खराब चेंडू, वाईडिश लॉंग ऑफला जय तिथे आहे. कॅच कंप्लीट करत असताना बघायला मिळतोय सलगचा दुसरा गडी बाद केलाय तो गोलंदाज भूषणने. सलगचे 2 विकेट्स मिळत आहेत या मॅच मध्ये भूषणला. चांगलं कमबॅक भूषण आपल्या संघासाठी मिळवून देतोय आणि मी अगोदरच उल्लेख देखील केलाय. चेक सन्माननीय भगवानजी कराळे साहेब आणि संदीपजी खंबाळे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आपणास विनंती करतो. भगवानजी कराळे आणि संदीपजी खंबाळे साहेब आपण मंचावरती. आपलं मनसे रायगड चषकात सहर्ष स्वागत. चांगला फटका आहे लॉंग ऑनला आणि काय कमिटमेंट बघायला मिळाली. खरं तर काय कमिटमेंट होती. अगदी डाईव्ह खाऊन ही कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी कॅच सुटली. एक धाव मिळते या बॉलवरती आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय काय कमिटमेंट बघायला मिळाले आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी जी जर्सी परिधान केली आहे आणि आपल्याला मेहनत घ्यायची आहे, प्रत्येक धाव वाचवायची हे सांगत असताना क्षेत्ररक्षक माही. सगळीकडे आज माही दिसते फिल्डिंग करत असताना. काय उत्तुंग दर्जाची फिल्डिंग, अव्वल स्टँडर्ड दाखवलं फिल्डिंगचं ते माहीने. एक धाव मिळते जिथे फक्त 3 धावा जवळपास त्याने वाचवल्यात. जो चौकार आला होता ऑलमोस्ट त्या धावा सेव्ह केल्यात. एकूण धाव फलकावरती 55. आणखी एक चांगला बॉल आणि आणखी एक विकेट मिळवतोय तो भूषण. सामन्यामध्ये कमबॅक होत असताना श्रीवीरा बीड संघाचं. पारितोषिक आहेत बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मालिकावीर. त्याचे जे पॉईंट्स आहेत ते पहिल्या मॅच पासून काउंट केले जातील याची नोंद घ्या. पहिल्या मॅच पासून अंतिम मॅच पर्यंत काउंट केले जातील. जो कोणता खेळाडू असेल या रेसमध्ये त्याचे पॉईंट पहिल्या मॅच पासून शेवटच्या म्हणजे फायनल मॅच पर्यंत काउंट केले जातील याची नोंद आपण घ्या.
भूषण शेवटच्या ओव्हरमध्ये 55 धावा फलकावरती. शेवट गोड करत असताना भूषण बघायला मिळाला. आदित्य गेला बॅटिंग करण्यासाठी, दाखल झालाय. 55 धावा, जे टार्गेट 65-70 वाटत होतं ते कुठेतरी खेचलंय. एकच धाव खर्च केली अद्याप ती भूषणने. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आणखी एक चांगला बॉल, तितकाच चांगला फटका. माही आणि खंडू बरोबर डोक्यावरून दोघांच्या षटकार. धावा फलकावरती येत आहेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, परंतु दर्जेदार कामगिरी देखील केली. फाईट बॅक केलाय भूषणने. 7 धावा अद्याप त्याने खर्च केले. षटकार जरूर आला, आणि जर हा षटकाराचा अपवाद वगळला तर काय दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना भूषण धुळे. 61 धावा, शेवटचा बॉल. हा बॉल चांगला टाकावा लागेल भूषणला, कारण त्याने चांगली कामगिरी केली. संघाला यू टर्न दिलाय कमबॅकचा. इथे चांगला फटका वॅकंड एरियामध्ये, परंतु स्वीपर कव्हरला. काय दर्जेदार फिल्डिंग शिवम लोभी, परंतु फेकी खराब आहे. आणि तिथे मात्र पुनश्च फेकी खराब आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, आणि आता तिसरी मिळणार नाही आहे. फेकी खराब याच्या कारणामुळे जिथे फक्त एक सिंगल, तिथे 2 धावा मिळतील. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 63 वरती. 24 चेंडू आणि 64चं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे श्रीवीरा बीड संघासमोर. प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय. धावफलक पोहोचलाय. 3 धावा आल्या त्या बॉलवरती. 64 वरती पोहोचला आणि 65चं टार्गेट आहे, ते विजयासाठी श्रीवीरा बीड संघाला. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, या आपण ऐकूया मयूरजी कदम यांचा आवाज. थँक्यू सो मच. त्यांनी केल्या होत्या. प्रथमतः त्यांनी बॅटिंग घेतली. या मैदानावर अगदी धुमाकूळ घातला होता. परेश असेल, नितीन असेल, कल्पेश, राहुल असेल, सगळ्यांनी योगदान दिलं होतं. आणि ह्याही मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना सगळ्यांनी योगदान केलं, कारण सुरुवात चांगली झाली. परत एकदा नितीनकडनं आणि परेशकडनं चौकारी फटकेबाजी झाली. पहिल्या षटकामध्ये नितीन धुळेला सुद्धा त्यांनी भरपूर धावा, त्यांच्या ओव्हरमध्ये त्यांनी कुठल्या 10 धावा घेतल्या. त्यानंतर जय धुळेकडे षटक क्रमांक 2 आलं आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. तेजसच्या गोलंदाजीवर सुद्धा 24 धावा मिळवल्या. आणि भूषणचं जे षटक आहे ते खऱ्या अर्थाने बीड संघासाठी चांगलं पडलं. 10 धावा त्यांनी दिल्या आणि 3 गडी तब्बल बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. आणि या गोलंदाजाला एवढा उशीर का, आता सगळे प्रेक्षक वर्ग नक्कीच म्हटले असतील. परंतु 24 बॉल विजयासाठी गरज आहे 65 धावा. परंतु हे 65 धावा कशा प्रकारे होणार याकडे नक्कीच आपण 24 बॉल बघणार आहेत. कारण मागच्या मॅचमध्ये जरी आपण धामोदी संघाला जवळून बघितलं असेल
तेवढंच आपण जवळून बघितलं आहे तर श्रीवीरा बीड संघाला सुद्धा, कारण 7 बॉलमध्ये त्यांनी मॅच संपवली होती. आणि तोच खऱ्या अर्थाने संघ मैदानामध्ये 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेत. तेजस ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 5 बॉलमध्ये 28 धावा केल्या होत्या आणि त्याच्या जोडीला नितीन, ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 65 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार नितीन तयार होतोय. बीड संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. त्यांना वाटलं होतं कारण गोलंदाजी आमची चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही धामोदी संघाला चांगल्या प्रकारे रोखू. त्याच रणनीतीनुसार नितीन धुळेने षटक चालू केलं होतं. परंतु प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी दामोते पूर्ण खऱ्या अर्थाने उतरली होती आणि जे टार्गेट त्यांनी ठेवलं होतं 65-60 धावसंख्येचं आणि ते त्यांनी पार केलं होतं. कारण कर्णधार जे बोलतो ते करून दाखवतो, हे नितीनचं आता एक नक्कीच एक वाक्य असेल. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी 70+ करू असं सांगितलं होतं. 86 धावा केल्या, 50+ या मॅचमध्ये करू आणि 65 धावा 64 धावा नक्कीच त्यांनी मिळवल्या. आणि होते प्रारंभ दुसऱ्या सेकंड इनिंगला. समोर आहे तेजस आणि गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन विरले. पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठेच फटके मारावे लागतील तरच 65 धावा तुम्हाला चेस करताना मी पाहणार आहोत. पहिलाच बॉल डॉट. नितीनचा हा बॉल होता. एक चांगला ऑलराऊंडर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख आहे आणि पहिलाच बॉल हा डॉट टाकला तेजसला. 23 बॉल विजयासाठी 65 धावा लढावं लागेल. स्लोवर बॉल यावेळेस फसवलं. पहिला बॉल वेगवान होता, दुसरा बॉल स्लोवर टाकलाय, फसवतोय खऱ्या अर्थाने नितीन हा गोलंदाज. चेंडू निर्धाव जात आहेत परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. तेजसला आठवावं लागेल मागची मॅच, ज्या मॅचमध्ये त्यांनी पूर्णतः हवी झाला होता आणि तशीच फलंदाजी त्याला करावी लागेल कारण 65 धावा आहेत, मोठ्या धावा आहेत आणि या मॅचमध्ये त्याही सुद्धा कमी पडतील. अजून एक स्लोवर बॉल, फसवलंय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न तो करतोय, मुवमेंट करत नाही बॅटिंग करत असताना आणि डॉटचे पर्सेंटेज वाढत आहेत. 3 चेंडू आत्तापर्यंत डॉट टाकलेत नितीन विरले या गोलंदाजाने. नितीन धुळेचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये महागडं षटक, 2 चौकार आले होते नितीन विरलेच्या बॅटमधून. परंतु तशीच गोलंदाजी हाही नितीन करतोय का? कारण 3 चेंडू आत्तापर्यंत डॉट केलेत. तेजसला थांबवण्यामध्ये यश आलंय. वेगवान बॉल, ह्यावेळेस वेगवान बॉल टाकलेला आहे. 100% योगदान नितीन विरले आता गोलंदाजी मार्कवर देतोय आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला नेहमीच पाहायला मिळते प्रत्येक मैदानामध्ये आणि एक चांगला संघ मी बांधून आलोय हे दाखवताना नितीन विरले हा गोलंदाज. बॅटिंग चांगली केली, पहिली सुरुवात चांगली केली, 10 बॉलमध्ये 30 धावा त्यांनी केल्या आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवतोय. वेगवान बॉल होता, तेवढाच मोठा फटका येतोय, सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. किती शांत बसणार हे तेजसनी सांगितलं आणि हा येतोय षटकार. येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतो, बरेच वेळा आपण ओपन संघ पाहिले असतील तर ओपन संघ कॅल्क्युलेट करतो की किती षटकार मारायचे. 60 असतील तर 10 षटकार मारायचे 10 बॉलमध्ये, हे कॅल्क्युलेट असतं. ह्यावेळेस बिडॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो. पायाने चेंडू अडवतोय कल्पेश, 1 धाव मिळते. 1 धाव संख्येच्या मदतीने पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावर आल्यात परंतु धावा ज्या पद्धतीने आल्या पाहिजे होते पॉवर प्लेमध्ये त्या पद्धतीने आले नाही. 7 धावा नक्कीच मिळालेले आहेत आणि विजयासाठी आता गरज आहे 58 धावा. 18 बॉलमध्ये 58 पाहिजेत. मध्ये आल्या 18 बॉलमध्ये 58 धावा पाहिजेत.
तेजसला चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार याची बरसात करावे लागेल. एकादश षटक जर 20-25 धावसंख्येचं आलं तर या मॅचमध्ये मजा येणार आहे आणि ते शोधावं लागेल तेजसला. मागच्या मॅचमध्ये शोधलं होतं, पहिल्याच ओव्हरला त्यांनी शोधलं, 28 धावा केल्या, मॅचमध्ये आणलं होतं श्रीवीरा बीड संघाला आणि आताही सुद्धा आणणं फार गरजेचं आहे. बीड संघ सहजासहजी हार मानत नाही, हे त्यांचं खरं अर्थाने आम्ही बघितलं आहे. आणि तेजस मैदानामध्ये आहे, नितीन त्यांच्या जोडीला आहे, त्यामुळे ह्या 65 धावासुद्धा कमी पडू शकतात, परंतु एखाद्या षटकावर त्यांना वार करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर येतो आहे नवनाथ. नवनाथचा हा पहिला बॉल वेगवान होता, ब्लॉकलमध्ये टाकलेला हा चेंडू, ब्रह्मास्त्राचा उपयोग केला, हा चेंडू जातोय निर्धाव. 17 चेंडू आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो बीड संघाला. चांगलं 100% दामोदे संघ देतोय, त्यांना माहिती आहे आपल्याला पुढं जायचं आहे, परंतु समोर टाकला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. कल्पेश तिथे होते आणि पहिली विकेट फार महत्वाची जाते तेजसच्या स्वरूपामध्ये. लागणार आहे श्रीवीरा बीड संघाला. अगदी मोठे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि मारल्याशिवाय पर्याय नाही आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार आला तर खरं त्यांनी मॅचमध्ये येऊ शकतात. पहिला बॉल डॉट गेल्यानंतर प्रेशर होतं तेजसवर, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 बॉल खेळले, 7 धावा त्यांनी केल्या आणि तब्बल 8-9 चेंडूचा त्यांनी 8 चेंडूचा आत्तापर्यंत समाचार घेतला आहे आणि 7च धावा केलेल्या आहेत. त्यामुळे प्रेशर होतं फलंदाजाकडे, मारल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु चांगला बॉल टाकला होता, क्षेत्ररक्षण तिथं सजवलं होतं, तिथं चेंडूसुद्धा गेला आणि पहिला खरं त्यांनी सफलता मिळवणारा नवनाथ हा गोलंदाज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे खंडू. चांगली बॅटिंग करणारा हा खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि बऱ्याच वेळा आपण बघितले मोठे मोठे फटके त्यांनी मारलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं प्रत्येक मैदानाची परिसीमा ह्यासाठी फार छोट्या आहेत आणि त्यामुळे खरं त्यांनी जर या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक आले तर मॅच क्लोज होऊ शकते, हे नक्कीच आपण पाहूया. यावेळेस हवेत बॉल, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि अजून एक विकेट मिळते गोलंदाज नवनाथला. खंडू सुद्धा परततोय 0 या धावसंख्येवर. आता 15 मध्ये 58 पाहिजेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे, कॅप्टन आहे टीमचा. कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. जशी नितीनने 30 धावसंख्येची इनिंग खेळली होती तशी एक चांगली पार्टनरशिप नितीन सोबत त्याला खेळावं लागेल. नितीन अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकवर आहे. 9 चेंडू फक्त समोरच्या खेळाडूंना बाद होताना बघतोय, डॉट खेळताना बघतोय. त्याला स्ट्राईक मिळणे फार गरजेचं आहे. जयसुद्धा नवीन चांगला बॅटर आहे, जुना जाणता खेळाडू आहे, अगदी चप्पळ असा हा फलंदाज आहे. क्लोजपर्यंत खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणारा खेळाडू आहे. त्यामुळे आता शेवटपर्यंत तुम्हाला खेळावं लागेल, लढावं लागेल, कारण 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या अवघ्या 7 धावसंख्येवर आहे. ऑन हॅट्रिकवर आहे गोलंदाज नवनाथ. 2 सलग विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. एक पहिला फलंदाज गेला तो तेजस आणि त्याच्या मागोमाग खंडू सुद्धा परतलाय आणि नवीन बॅटर आहे तो जय ऑन स्ट्राईकवर. चांगला चेंडू होता, अगदी कानाला स्पर्श केलाय, बॅटीला स्पर्श होऊन कानाला लागलेला आहे. त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स आणि पाणी घेऊन जायचंय. वेगवान बॉल सुद्धा होता आणि पाणी सुद्धा घेऊन जा. आणि सगळे ते आमचे खेळाडू आहेत, त्यांनी थोडंसं बाजूला व्हा तो सगळ्यांनी.
तयार होतोय खऱ्या अर्थाने टीमसाठी, गावासाठी तयार होतोय, असे खेळाडू खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी दिलेले आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो की इजा झाल्यानंतर परंतु माझ्या संघासाठी माझी गरज आहे आणि हेच ओळखून प्रत्येक खेळाडू मात्र खेळपट्टीवर उभा राहतो आणि हेच आम्हाला क्रिकेटने दिलेलं आहे. कारण क्रिकेट हा सहजासहजी सोडलेला गेळ नाही आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट हा प्रेमाने खेळलेला क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने आता आपल्या संघासाठी गरज आहे याच उद्देशाने जय उठला आहे आणि बघूया मोठे फटके येतील का. कारण वेगवान गोलंदाजी करतोय नवनाथ. आत्तापर्यंत कुठलीही धाव त्यांनी दिली नाही आहे. 2 विकेट्स जरूर मिळवल्यात आपल्या ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साईडला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. जयच्या बॅटमधून येतोय षटकार. एक नंबर तुझी कमर हाय छान शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट टेक इट. 13 धावा धावफलकावर लागल्यात. बघा अगोदरचा चेंडू हा कानाला आदळला, इजा झाली फलंदाजाला, त्यातून तो उठला आणि त्यानंतर संघर्ष काय असतो स्थिती आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 25.50ची सरासरी राखावीच लागणार. तर षटक खऱ्या अर्थाने क्रमांक 3 हे दामोदर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. परेश गोलंदाजी मार्कवर येतोय, ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली होती टीमसाठी. 11 धावा त्यांनी केल्या होत्या. आता गोलंदाजी मार्कवर तो येतोय. कल्पेश समजवतोय, कारण एका ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 25.50ची सरासरी राखायची आणि जयला षटकाराशिवाय पर्याय नाही आहे. 51 धावा करायच्या आहेत, षटकार ठोकायचे आहेत. आपण बघितलं तर 8 षटकार ठोकायचे, एक चौकार ठोकायचा आहे. ह्याच उद्देशाने बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडावा लागेल आणि ती केमिया करतानी जयकडे आहे. षटकार चौकार तो मारू शकतो, परंतु नितीनला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही आहे. नितीन फक्त नॉन स्ट्राईकवर आहे. 12 बॉल आपण बघितले. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये कॅच देऊन जय बाद होतोय. 11 बॉलमध्ये 51 पाहिजेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 11 बॉलमध्ये 51 धावा पाहिजेत. षटक क्रमांक 3 परेशने विकेट मिळवून दिलेली आहे. दामोदर संघाच्या गोलंदाजावर आक्रमण झालं नाही. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 7 धावा दिल्या त्या नवनाथ या गोलंदाजाने. 2 विकेटसुद्धा त्यांनी मिळवल्यात. तिसऱ्या षटकाच्या प्रारंभालाच विकेट मात्र मिळाली आणि दामोदर संघाने सगळं काय दिलेलं आहे. चांगली फिल्डिंग त्यांनी केली, बॅटिंगसुद्धा चांगली केली आहे, गोलंदाजीसुद्धा चांगली केलेली आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतात आणि अलीकडच्या आपण 4-5 वर्ष बघतोय ना की भरपूर चांगला कमबॅक कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दामोदर संघ करतोय. चांगला बहारदार खेळ त्यांच्याकडनं आम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्सिपचा फटका यावेळेस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डॉट. 10 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉलमध्ये 51. महेंद्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक अजूनही मिळाली नाही आहे नितीनला. एकही बॉल तो खेळला नाही आहे सेकंड इनिंगमध्ये. फक्त बघतोय तो फलंदाजी, विकेट जाताना बघतोय, परंतु स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे.
शॉर्ट प्लेनचा बॉल गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळते परेशला, तिसरी. बघा 65 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट आहे, परंतु तुम्ही 65 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही समोरच्याला दाखवू नका की तुम्ही कमकुवत आहेत, कारण तुम्ही बलाढ्य आहेत, ताकदवान संघ आहे आणि ते दाखवायला पाहिजे तुम्ही. यावेळेस समोर खेळलेला आहे आणि बऱ्याचशा वेळानंतर नितीन ऑन स्ट्राईकवर आपल्याला दिसेल. एकच धाव घेईल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि आत्तापर्यंत स्ट्राईकला येण्यासाठी त्याला तब्बल 16 चेंडूची वाट पाहावी लागली. 16 चेंडू आत्तापर्यंत तो नॉन स्ट्राईकला राहिलेला आहे. त्यामुळे जर त्याला स्ट्राईक मिळाली असती तर 2-3 मोठे फटके आले असते, त्याच्याकडनं धावसंख्या कमी झाली असती, परंतु तसं झालं नाही. आता 50 धावसंख्येची गरज आहे. 15 धावफलकावर लागल्यात. येणारे काही चेंडू शिल्लक म्हणजे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 50 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉलमध्ये 50. परेशचं षटक फक्त एकच धावसंख्येचं आत्तापर्यंत राहिलं आहे. डावकोरा हा गोलंदाज, चांगला स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, नितीनच्या बॅटमधून येतोय हात चौकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. सांगितलं होतं नितीनला स्ट्राईक मिळाली असते तर धावा वाढल्या असत्या, धावा ओक वाढला असता, कारण नितीन चांगली बॅटिंग करतो आणि आता त्यांनी पहिला चेंडू खेळला, चौका टोकला आणि धावसंख्या वाढवली. ब्लॉकरमध्ये फेकलेला हा बॉल सरळ खेळलाय. लॉगॉनमध्ये कल्पेश आहेत, एकच धाव मात्र मिळते. 3 षटकाचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 चांगलं पडलं. फक्त 6 धावसंख्येचं षटक, 2 गडी आत्तापर्यंत परेशने बाद केले आणि दामोदे संघासाठी अजून एक चांगलं षटक पडतं आहे. धावसंख्या आहे ती 20. येणारे असतील फक्त 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 46 धावसंख्येची. सुद्धा चांगली कामगिरी. नितीनकडनं 7 धावा दिल्या, नवनाथने दिले 7 धावा आणि परेशचं षटक पडलं 6 धावसंख्येचं. एकूण पाहिलं तर आपण 20 धावा पाहिल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. श्रीवीरा बीड संघाच्या 6 बॉलमध्ये 45 धावा पाहिजेत आणि गोलंदाजी मार्कवर येतोय जयवंत, हा नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर आहे नितीनचं आव्हान आणि किती धावा कमी करतोय ह्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. 6 बॉल 45चं आव्हान, परंतु धावा कमी करणं, टफ देणं फार महत्त्वाचं आहे, लढणं फार महत्त्वाचं, संघर्ष करणं फार महत्त्वाचं आहे आणि 6 बॉल 45 पाहिजेत. पहिलाच बॉल जयवंतचा, समोर टाकलेला हा चेंडू सरळ लॉगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल सुटते आणि इथे 1 धाव मात्र नक्कीच मिळते. सोपी झेल होती, झेल सोडली आहे. आता 5 बॉल आणि विजयासाठी 44 धावसंख्येची गरज. जे हनुमान वाकस संघ तयार होतोय, कारण यानंतर 3री फेरी, शेवटची फेरी, पहिली टीम क्वालिफाय होण्यासाठी सज्ज होणार आहे. यानंतरचे शेवटची मॅच तुमच्या समोर येईल. ह्याच टीममधून विजेता आणि त्यांच्या विरुद्ध जे हनुमान वॉकर्स संघ, ज्याच्याकडे गोलंदाजांचं अस्त्र आहे, गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे आणि त्यांच्या विरुद्धात खेळावं लागणार. यावेळेस ब्लॉकलमध्ये फेकलेला बॉल सिंगल घेतली जाते. 44 पाहिजे 4 बॉलमध्ये. 4 बॉल 44 असं आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना, दामोदे संघाने हात खुल्ले करून दिले नाही. 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 43 धावा पाहिजेत अजून विजयासाठी 4 बॉलमध्ये.
जयवंतचं षटक जे आहे ते सुद्धा चांगलं पडताना दिसतोय आणि षटक क्रमांक 4 आहे, शेवटचं षटक आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु कव्हरचं क्षेत्ररक्षक येतपर्यंत एकच धाव मात्र मिळते. सिंगल त्यांना माहिती आहे की मॅच संपलेली आहे. दामोदी संघाच्या बाजूने ही मॅच गेली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंगल स्ट्राईक रोटेट करतायत आणि जर आपण पाहिलं तर 42 धावा पाहिजेत. नवीन बॅटर मैदानामध्ये रिटायर्ड खऱ्या अर्थाने नितीन झालाय. नवीन बॅटरला संधी त्यांनी दिलेली या मॅचमध्ये, आऊट झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, हाई चेंडू जातोय डॉट. धावसंख्या तिथंच स्थिर आहे. 23 धावा धावायला लागल्यात. प्रयत्न केले नाही खऱ्या अर्थाने बीड संघाने. प्रयत्न केले असते तर या सामन्यामध्ये वर्चस्व मिळालं असतं, परंतु तेजस बाद झाल्यानंतर सगळं काही दामोदर संघाकडे नक्कीच गेलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, हाही चेंडू जातोय डॉट. एकच बॉल राहिलेला आहे. वाकस संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. लगेच आपण टॉस उडून घेणार आहोत आणि मी नक्कीच आमचे सर्वांचे लाडके असे या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय जितेंद्र दादा यांना मी नक्कीच आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे भैरवनाथ क्रिकेट संघ यांचाही सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करेल की त्यांनी आज आम्हाला संधी दिली. निकेश राऊतचा विशेषतः आभार की त्यांनी सुद्धा आम्हाला इथं बोलवलं आहे. ते सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया.